नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहे साम टीव्ही। आज सकाळ सन्मान सोहळ्याचं 2025 म्हणजे 54वं वर्ष आहे आणि आज आता माझ्यासोबत उपस्थित आहे अभिनेत्री कांचन अधिकारी। मॅडम, तुमचं खूप अभिनंदन आणि तुमचं खूप स्वागत आहे। थँक्यू सो मच। मी अभिनेत्री आता होते लग्नाच्या अगोदर, त्याच्यानंतर मी निर्माती, दिग्दर्शिका, लेखिका, बरंच काय काय करते। आणि आज खूप तुम्ही सुंदर दिसताय, तुमच्या आउटफिट बद्दल काय सांगा? थँक्यू। हा माझा आउटफिट आताला सध्याला मला फार कन्व्हिनियंट वाटतो, बिकॉज याच्यामध्ये काही मला साडी करायची नसते। इट्स रेडी साडी, फक्त जसं पॅन्ट घालतो तसंच घालायचंय, सो त्यामुळे इट्स व्हेरी कन्व्हिनियंट बेसिकली। आज सकाळचा सन्मान सोहळा आहे आणि आज आपली थीम आहे अभिजात मराठी, अभिमान मराठी। तर त्या संदर्भात आपण एक छोटंसं रॅपिड फायर राऊंड खेळूया। तुम्हाला कोणत्या भागातील मराठी भाषा जास्त आवडते ऐकायला आणि बोलायला? बेसिकली माझे वडील पुण्याचे आणि माझा जन्म मुंबईचा, सो त्यामुळे माझ्या जन्माची जी भाषा आहे मराठी, थोडी जरा बंबईया मराठी असते पण या जिथे आपला जन्म होतो ती भाषा। आवडता शब्द कोणता आहे? आवडता शब्द म्हणजे मराठी भाषेतला माझं चॅनल माय बोली। महाराष्ट्रातील असं कोणतं व्यक्तिमत्व आहे तुम्हाला फार आवडतं आणि का? नितीन गडकरी। त्या संदर्भात काय सांगा? मला असं वाटतं प्रत्येक पॉलिटिशियननी जर आपापलं जे काम आहे ते ओळखून जर त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस आणले तर सगळ्यांनाच ते कन्व्हिनियंट पडतं। आज बघा किती पटकन मी इथे पोहोचली, बरोबर आहे। तसंच आता तुम्ही नरिमन पॉईंटपर्यंत पण नेक्स्ट टाइम तुम्ही एनसीपीएला ठेवा, कारण आम्ही 45 मिनिट्समध्ये आता पोहोचू शकतो, सागरी मार्ग जो केलेला आहे त्याच्यामुळे। सो आय थिंक दॅट प्रत्येक मिनिस्टरने जर असं ठरवलं की येस वी आर देअर अँड वी आर गोइंग टू डू, विलिंगनेस पाहिजे, इच्छाशक्ती। इच्छाशक्ती, बरोबर आहे। आता बघा, शूटिंगसाठी फिरणं होतं। आता तुम्ही अभिनेत्री होत्या, दिग्दर्शका आणि निर्माते, बरोबर? शूटिंगसाठी फिरणं होतं, महाराष्ट्रातील अनेक भाग तुम्ही पाहिले असतील, पण असं कोणता भाग आहे जे तुम्ही पाहिले नाही आणि तिथे जाण्याची तुमची फार इच्छा आहे? मी नुकतीच हम्पीला जाऊन आले आणि तेव्हा गेले तेव्हा मला आत्ताला फ्रॅक्चर झालं होतं, त्यामुळे मी बदामीला नाही गेले। पण बदामी सपोज टू बी व्हेरी नाईस आणि बऱ्याचशा सिरीजमध्ये OTT प्लॅटफॉर्मच्या मी बदामीचं चित्रण पाहिलंय आणि रादर मला फिरायला खूप आवडतं, मला एक्सप्लोर करायला खूप आवडतं। फिरायचं म्हणजे तिकडे जा आणि खादाडी हे नाही, तिकडची खाद्य संस्कृती इज ओके, पण मला प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करायला खूप आवडते आणि मला असं वाटतं बदामीला खूप काही बघण्यासारखं आहे। आता खाद्य संस्कृती तुम्ही म्हणालात, तर महाराष्ट्रीयनमधला जास्त तुमचा आवडता फेवरेट पदार्थ कोणता आहे? मी तुला खरं सांगू, मला आंबाड्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी, आणि आंबाड्याच्या भाजीबरोबर कधी तांदूळाची भाकरी। चुलीवरचं म्हणताय? या पण आता आजकाल मला तरी चुलीवर करता येणं शक्य नाहीये, मी कायमच गॅस बघत आले, गॅसवरच करत आलो। चुलीवरचं खाल्लंय, ट्राय केलं? हो, डेफिनेट। इट हॅज गॉट एक चांगला फ्लेवर असतो त्याला चुलीचा। या इट्स कॉल्ड अ स्मोक फ्लेवर आणि तो खूपच सुंदर लागतो। आय लव्ह इट। वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आभार आणि धन्यवाद। आणि सगळ्यात पहिलं म्हणजे 54वा सकाळ सन्मान सोहळा आहे 2025चा, आणि त्याला माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद मॅम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।